ज्ञानेश्वरजी कोळसे मित्रमंडळानं 5 फॅन देवस्थानाला अर्पण केलेले आहेत। ज्ञानेश्वरजी कोळसे जर दातृत्व ज्यांच्या हातामध्ये आहे आणि मनामध्ये आहे असे नारायणांना डक आणि सौ ज्योतिभाभी डक यांचा यथोचित सन्मान देवस्थानच्या वतीनं संपन्न होईल। आदरणीय नारायणांना डक आणि ज्योतिभाभी डक यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा। मला सर्व भाविक भक्तांना सूचित करताना अत्यंत आनंद होतो की भगवान मंगलनाथाच्या नावानं शहरामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर कार्य करणारी मंगलनाथ मल्टीस्टेट आहे। या मंगलनाथ मल्टीस्टेटचे सर्व ऑडिटर आर.जी. कानडे साहेब मंगलनाथचे संस्थापक आहेत। जेव्हा जेव्हा मंगलनाथमध्ये काही विशेष कार्यक्रमाचं आयोजन असतं सर्वच खर्च ते उचलण्याच्या मनस्थितीमध्ये असतात, पण भाविक भक्तांचा परिवार एवढा मोठा आहे की साहेबांनी पहिल्या वर्षी फक्त कथेचं यजमानपद स्वीकारलं आणि याच ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जेव्हा जेव्हा कथेला यजमान नसेल तेव्हा त्या कथेचं यजमानपद आम्ही स्वीकारलेलं असेल असं गृहीत धरा, पण आपणा सर्वांच्या स्नेहानं आणि सुदैवानं साहेबांपर्यंत ही सेवा अद्यापही गेली नाही। पण मी सोडलेला संकल्प पूर्णत्वास गेला पाहिजे यासाठी काही ना काही या देवस्थानासाठी मी देणारच अशी भावना कानडे साहेबांच्या मनामध्ये असते आणि मग दरवर्षी त्या देवस्थानासाठी रुपये 25,000 ते देत असतात। एवढं मोठं त्यांचं दातृत्व आहे। याही वर्षी सन्माननीय आर.जी. कानडे साहेब संस्थापक मंगलनाथ मल्टीस्टेट आणि CEO रवींद्रजी कानडे साहेब यांच्या वतीनं रुपये 25,000 या कथेसाठी देवस्थानासाठी जिथं शक्य असेल त्यासाठी तो निधी खर्च व्हावा एवढ्या प्रांजळ भावनेनं ते निधी देत असतात। याही वर्षी त्यांनी 25,000चा निधी देवस्थानासाठी आणि कथेसाठी दिलेला आहे। दरवर्षी देत राहतात। देवस्थानच्या वतीनं सर्व भाविक भक्तांच्या वतीनं आणि कथा समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार। रवींद्रजी आपण सन्मान स्वीकारावा ही विनंती आहे। माऊली जाधव ज्ञानेश्वरजी माऊली जाधव यांना विनंती आहे आपण मंगलनाथ मल्टीस्टेटचे CEO रवींद्रजी कानडे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा। आपल्या सर्वांच्या ठिकाणी भगवान मंगलनाथ हे दातृत्व आणि हा सेवाभाव कायम ठेवो ही भगवान मंगलनाथाच्या चरणी प्रार्थना। श्रवणे कीर्तने झाले ते पावन अशा नवविधा भक्तीमधील या श्रवण भक्तीच्या निमित्तानं उपस्थित सर्व भाविक भक्तांचे ज्ञात अज्ञात दात्यांचे आणि ज्यांनी ही कथा अधिक प्रभावी व्हावी यासाठी सहकार्य केलेलं आहे। सुरेशजी वट्टमवार यांनाही विनंती आहे कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं। हा बघा सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहायचं आहे का? सत्कार आहे का? सगळ्यांनी उभं राहायचं आपल्यासाठी। याचा आवाज वाढवा। आरतीचं ताट येणार आहे, नैवेद्याचं ताट आहे वरती आणून द्या लवकर। ते आल्यानंतर आरती, कारण तुम्ही सगळेजण खूप वेळ झाला बसलाय, तुमचे पाय पण व्यवस्थित राहिले पाहिजे म्हणून सगळ्याला उठवले। 2 मिनिट आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल।